आता समाप्त होणार शनीचा प्रकोप. कुंभ राशीची 100% भविष्यवाणी. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये. नशीब आणि मेहनत यात एक फरक असतो मित्रांनो. नशीब फक्त तेच मिळवून देतं जे लिहिलं असतं, पण मेहनत ते मिळवून देते जे कधी लिहिलं जाऊ शकत नाही. नमस्कार मित्रांनो, आजचा हा ज्योतिषाचा कार्यक्रम तुम्ही स्वतःच समजला असाल की कुंभ राशीसाठी खूप विशेष आहे. यापूर्वी कुंभ राशीचा एक व्हिडिओ आला होता, ज्यामध्ये मी विचारलं होतं की तुम्हाला कुंभ राशीवर व्हिडिओ हवा आहे का, कारण कुंभ राशीचा तिसरं चरण सुरू होणार आहे. शनी महाराजांचा प्रकोप कधी संपेल आणि शनी मार्गी देखील कधी होणार आहेत, हे सर्व मी तपशिलात सांगितलं होतं. अनेक लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली, त्यामुळे आज आपणच हे जाणून घेऊया की शनी 7.5चा प्रकोप कधी संपेल, शनी मार्गी होण्याचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होतील आणि तुमच्या जीवनात कोणते बदल घडतील. हे सगळं समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फक्त काही मिनिटे या ठिकाणी असावं, तरच तुम्हाला समजेल आणि मजा येईल. तुम्ही सकारात्मक होऊ शकाल. हा कार्यक्रम जन्म राशी म्हणजे चंद्र राशीवर आधारित आहे. शनी 7.5, शनीची ढया चंद्र राशीवरूनच लागू होते, सूर्य राशीवरून नाही. चला आता आपण समजून घेऊया. सर्वप्रथम थोडा वेळ शनीचं महत्त्व समजून घ्या, तरच तुम्हाला मजा येईल. शनी न्यायाधीश मानले जातात. ते कर्माचे फळ देणारे ग्रह आहेत. ते हळूहळू फळ देतात, 2-2.5 वर्षे एका राशीत राहतात आणि खूप दीर्घकाळानंतर परिणाम देतात. एकदा शनी फळ देण्यास सुरुवात केली की ते खूप काळपर्यंत सुरू राहतं. मग ते दुःख असो, आजार असो किंवा सुख, संपत्ती असो. शनी कोणत्याही गोष्टीसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करायला लावतात, पण एकदा दिलं तर ते खूप काळपर्यंत चालतं. हे व्यक्तीच्या कुंडलीनुसार ठरवलं जातं की त्याच्या कुंडलीत शनी कोणत्या स्थानावर आहेत. उदाहरणार्थ, जर शनी सप्तम भावात असतील, जो विवाहाचं स्थान आहे, तर विवाहात अडचणी येतात किंवा उशीर होतो. याशिवाय जर शनी चौथ्या घरात असतील, तर घर, माता आणि वाहन यांच्या बाबतीत अडथळे निर्माण होतात. जर शनी दशम भावात म्हणजे भाग्याच्या घरात असतील, तर व्यक्तीला भाग्य मिळण्यास खूप वेळ लागतो. असे अनेक परिणाम शनी देतात आणि हे दीर्घकाळ टिकतात. आता तुमच्या कुंभ राशीवरील शनीचा प्रभाव कधी संपेल ते पाहू. शनी सध्या तुमच्या पहिल्या घरात प्रवेश करत आहेत. 30 वर्षांनंतर शनी कुंभ राशीत आले आहेत आणि ते इथे 2.5 वर्ष राहणार आहेत. शनी हे विचार करण्यास भाग पाडतात, मॅच्युरिटी देतात, आध्यात्मिकतेशी जोडतात, पण ते एकाच वेळी ओव्हरथिंकिंग आणि चिंता वाढवतात. शनी दुःख देणारे ग्रह आहेत, त्यामुळे ते नकारात्मकता आणतात. शनी मार्गी होणार आहेत 14 नोव्हेंबरला. सर्वप्रथम, जर तुमचा ग्रह रेट लेवल येथे असेल तर शनी मार्गी होण्याच्या नंतर ते एकदम कमी होईल. मार्गी होण्याचा अर्थ म्हणजे ग्रहाने आपली योग्य गती सुरू करणे. शनी 14 नोव्हेंबरला मार्गी होणार आहेत आणि त्यावर मी सविस्तर व्हिडिओ आणणार आहे. शनी मार्गी होण्याने तुमच्या राशीत खूप परिणाम होईल. ते पुढील म्हणजेच दुसऱ्या घराकडे सरकतील आणि त्यांच्या आगमनापूर्वीच त्यांच्या प्रभावाचे संकेत दिसू लागतात. शनीच्या 7.5चा तिसरा चरण सुरू होणार आहे. मी यापूर्वीच काही व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं होतं की 7.5चा पहिला आणि दुसरा चरण त्रासदायक असतो. पहिला चरण प्रवास, हॉस्पिटलच्या फेऱ्या, कौटुंबिक चिंता आणि करिअरविषयी अस्वस्थतेने भरलेला असतो. दुसरा चरण करिअरमध्ये अनेक समस्या निर्माण करतो, परंतु तिसऱ्या चरणात साधारण 60 ते 70% बदल घडतात. यात तुम्हाला एक नवीन दिशा मिळते. मी तुम्हाला सुचवेन की तुम्ही तुमची कुंडली नक्कीच पाहून घ्या. प्रत्येकाच्या कुंडलीतील ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतं की त्यांना किती लवकर परिणाम मिळतील. जर शनी चांगल्या स्थितीत असतील, तर काही दिवसांतच तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळू शकतात. 14 नोव्हेंबरनंतर शनीचा प्रकोप कमी होईल आणि 2025च्या मार्चमध्ये तिसरा चरण सुरू होईल. आता 14 नोव्हेंबरनंतर जेव्हा शनी मार्गी होतील, तेव्हा तुमच्या करिअरमध्ये खूप सुधारणा दिसेल. तुमचं काम करण्याची इच्छाशक्ती वाढेल, बॉससोबतचे वाद मिटतील आणि तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात स्थिरता मिळेल. त्यामुळे नकारात्मकता बाजूला ठेवा आणि सकारात्मक व्हा. शनीच्या मार्गी होण्याने जीवनातही बदल होणार आहेत. तिसरा चरण, जसा सांगितलं आहे, खूप चांगले बदल घेऊन येईल.
तुमचं कौटुंबिक सुख समृद्धी वाढेल. जरी काही प्रमाणात चिंता असू शकते तरी मोठे बदल दिसतील. आता काही उपाय सुचवू इच्छिते. 1. शनीच्या बीजमंत्राचा जप करा. 2. सूर्यास्तानंतर 108 वेळा ओम प्राप्रिय प्रोमस शनैश्चराय नमः हा मंत्र म्हणा. 3. दररोज हनुमान चालिसाचे पठण करा. 4. उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या. 5. चंद्रमासाठी मंत्र जपा 108 वेळा. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये जय शनिदेव लिहायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.